सध्या चिपळूणच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटण्याचं प्रमाण वाढत आहे। गेल्या 2 महिन्यात तब्बल 5 वेळा मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलंय। आधीच जीर्ण झालेली जलवाहिनी, त्यात उष्णता अशा अनेक कारणांमुळे ही जलवाहिनी वारंवार फुटत असल्याचं नगरपालिकेकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे रस्त्यावर पाणी आणि चिखल साचत आहे। याचा वाहन चालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय। संपूर्ण शहरात रस्त्याखाली असलेली जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने नव्या पाणी योजनेकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय। दरम्यान महाराष्ट्र शासनातर्फे मंजूर झालेली ग्रॅव्हिटी पाणी योजना प्रशासकीय मान्यतेसाठी गेली असता जुन्या एस्टिमेट दरामध्ये बदल झाल्याने नव्या DSR रेट प्रमाणे एस्टिमेट करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे। Thank you.